हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. हे गॅरेजला जाण्यासाठी रेडी आहेत, पण त्या अगोदर बनवत आहे चहा. म्हणजे दररोज मी बनवते, पण मी लागलेली आहे मॉर्निंगच्या कामामध्ये. आज थोडंसं लेट उठलेली आहे, त्यामुळे मला सगळ्याच कामात लेट झालेलं आहे. कधी कधी असं होतं ना. तर हे बनवत आहे चहा. तर दुधाचा न बनवता डिकाशन चहा बनवतात. हे दुधाचा चहा तितका यांना आवडत नाही. तर चहामध्ये लिंबूची पानं, पुदिना टाकून चहा बनवत आहेत. आणि इकडे मी खारीक, बदाम हे सगळं यांना खाण्यासाठी काढलेलं आहे. म्हणजे आंघोळ झालेली आहे माझी. सगळी मॉर्निंगची कामं यावरली आंघोळी झालेली आहे, तोपर्यंत चहा पण बनलेला आहे. म्हणजे आज आयता चहा घेतलेला आहे. दररोज कसं असतं ना, आपल्याला किचनमध्ये जाऊन आपण स्वतः बनवल्याशिवाय आपल्याला ना खायला भेटतं ना प्यायला भेटतं. पण आज ना मला चहा बनवलेला भेटलेला आहे. खूप छान वाटतं कधी कधी असं कोणीतरी चहा बनवून दिलं तर. आणि कधी कधी अधूनमधूनही बनवत असतात, पण यांना दररोज जायची घाई गडबड असते. पण आज म्हणलं निवांतपणे बनवा, कारण पाऊस तर आहे, जाऊन तरी काय करणार अशा पावसामध्ये. म्हणलं थोडा निवांत जावा. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा घेऊन झालेला आहे आणि चहासोबत आमची चर्चा पण चालते की काय करायचं आहे, काय ठेवायचं आहे. कारण दिवसभर घाई गडबड नुसती धावपळ. जेवण करायला तर इतकी धावपळ असते ना, काही बोलावं तर कसं बोलावं. ते फोन एक कानाला असतो आणि त्यांना जायची घाई गडबड असते. मग तर जेही दिवसभराचं आहे ते याच वेळेत आम्ही बोलून टाकतो. तर बघू शकता वातावरण तुम्ही कसं झालेलं आहे. पाऊस जोरदार चालू आहे, त्यामुळे सगळीकडे चिखल आणि पाणी. आणि एकतर दारासमोर रोड नाही आहे, त्यामुळे खूपच चिखल वाटतं. पोर धुवून घेतलेलं आहे. बघू शकता परत इथं शेरूची पावलं उठलेली आहेत, कारण चिखलात जातो आणि येतो मग घरभर परत चिखल करत आहे. आणि हे जे ब्रह्मकमलचं कुंड आहे ना, मी तिकडे ठेवलं होतं, कारण शेरूनं पार त्याची वाट लावलेली होती. तर हे परत इकडे आणून ठेवलेले म्हणत आहेत. रिमझिम पावसामुळे ती व्यवस्थित येईल. तिकडे ठेवलेली आहे तू कंपाऊंडमध्ये, आणि तिथं पाऊस काय जाणार नाही आहे आणि ते झाड ग्रोथ होणार नाही आहे. पण इकडे ठेवलं पावसाच्या पाण्यामध्ये ती व्यवस्थित येतं. पण शेरू परत ते सगळं तोडून मोडून टाकत आहे. कुंडा पण सगळं कट करून टाकत आहे. त्याला काही कामच नसतं. जेवण करतं, निवांत झोपतं आणि उठल्यानंतर त्याला काहीतरी काम लागतं. मग ते सगळे कुंडे कातरत आहे, त्यामधले झाडे कातरत आहे. मी एकेका झाडाची इतकी व्यवस्था करते, छान ग्रोथ व्हावी म्हणून त्याला छाटणं, काटणं, पाणी देणं सगळं करत असते वेळेत, म्हणून झाडं व्यवस्थित येतात. आणि शेरू मात्र ते एकाच 5 मिनिटामध्ये त्याला हाय का नाही करतो तितकं वाट लावत आहे. त्यामुळे ते कुंडे जे आहेत ना, खूप सारे मी खालच्या साईडला ठेवलेले आहे, जे समोर ठेवलेले होते शेरूमुळेच फक्त. तर असं आता हे गेलेले आहेत. आणि माझी आणखीन स्वयंपाकाला सुरुवात झालेली नाही आहे. त्या अगोदर करते मी मेकअप. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर माझा मेकअप होतो. जास्त वेळ लागत नाही, म्हणजे आपण दिवसभर किचनमध्ये असतो, मग त्या कामामध्ये नंतर आपल्याला वेळ भेटत नाही. म्हणून आंघोळ झाल्यानंतर जसाही असो हलका फुलका माझा मेकअप असतो. जास्त वेळ लागत नाही, मिनिटभरामध्ये माझा मेकअप होतो. केसी विंचरून घेतलेले आहेत. तर असा आहे माझा लुक. म्हणजे जास्त मी काही लावत नाही आहे, कारण माझी त्वचा थोडीशी अशी आहे ना की काही सहन होत नाही मला, म्हणून जास्त माझं काहीच नसतं. एक क्रीम लावली, पावडर लावलं, संपलं माझं. तर आता आलेले मी किचनमध्ये. आणि अगोदर पसारा आवरूया, मला देवपूजाही करायची आहे. पण अगोदर म्हणलं डाळ लावूया वरणासाठी. वरण म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत देवपूजा होते. तर किचन काऊन मी स्वच्छ पुसून घेत आहे. थोडंसं पाणी झालेलंच आहे, कारण हे चहा वगैरे बनवलेलं आहे तिथं. तर थोडीशी चहाचे कप हे ते कसं आपण ताट किंवा प्लेट घेऊन मी ठेवत असते. चमचा असो, प्लेट असो, म्हणजे कप वगैरे चहाचं, कारण ते खाली डाग पडतं तसंच. पण पुरुष मंडळी तितकं लक्ष देत नाही आहेत. जेही ते चहा खालीवरी केलं ते कप जे आहे ना खालीच ठेवलेले होते, म्हणून थोडंसं ते झालेलं होतं चिकट. तर पूर्ण किचन काउंट मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता अगोदर मी पाणी भरून घेते. तर अगोदरचं हंड्यातलं पाणी मी बकेटात ओतलेले आहे. म्हणजे झाडांनाही आता पाणी देऊ शकत नाही, कारण रिमझिम पाऊस चालू आहे आणि सगळे कुंडे ओलेच आहेत, माती ओलीच आहे. आणि जास्त पाणी झालं तरी पण झाडं वाळायला लागतात, म्हणून या दिवसामध्ये जास्त पाणी द्यायचं नाही आहे. फक्त जेही गवत काडी कुडी त्यामधले आहे ते मात्र मी व्यवस्थित करत असते. म्हणजे वेळेत गवत काढणं गरजेचं आहे, तेव्हा झाडाची ग्रोथ होते. आणि ते जे शेंडे आहेत ना, ते छाटणं काटणं मी करत असते. तर हंडा स्वच्छ धुवला आणि लावलेला आहे. आणि अगोदर मी हंडा भरून ठेवते. एक छोटा हंडा भरून घेतलेला आहे देवांसाठी. म्हणजे जेव्हा लाईट वगैरे नसते सकाळच्या वेळेत, तर हे छोटा हंडा मी भरूनच ठेवत असते लाईट आल्यानंतर. म्हणजे जसं आता आपण सकाळी पाणी भरतो त्यावेळेमध्ये, आणि तसंच मी देवाला ते घेत असते. तर अगोदर मी देवपूजा करून घेते. आणि आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे. तर स्वयंपाकाचं काय तितकी घाई गडबड नाही आहे मला. पण दिनेशला मी म्हणलेलं आहे की आज या तू बाबा, आज या. म्हणजे कॉलेज स्टार्ट झालेले आहेत, त्यामुळे विचार करत होती की वरण भात बनवावा. पण बघूया, निवांत बनवणार आहे, कारण दिनेश येईपर्यंत मलाही भरोसा नाही आहे की तो आजच येईल. कारण ताई म्हणत होत्या की शनिवारी मी दिनेशला पाठवून देते. तसं तर दिनेश जाऊन 15 दिवस झालेला आहे. म्हणजे गुरुवारीच गेलेला होता. एक गुरुवार गेला म्हणजे आठवडा झाला, आणि आज गुरुवार आहे म्हणजे आजच्याला पूर्ण 15 दिवस झालेले आहेत. दिनेशचं तिथंच मन लागलेलं आहे, कारण गायत्री योगेश आहेत, त्यांच्यासोबत दिवसभर मस्ती चालू असते त्यांची. त्यामुळे त्यालाही यायचं मन नाही. पण कॉलेज स्टार्ट झालेले आहेत म्हणून मी आजही म्हणलेलं आहे त्याला. तर बघूया, आला तर ठीक आहे. म्हणजे बाबा पण दिनेशसोबतच येणार आहेत. तर वरण भात बनवायचा विचार होता, पण नंतर बनवणार आहे. अगोदर मी देवपूजा
करून घेते, म्हणजे देवपूजेचं काम झालं की मग निवांतपणे आपण किचनमध्ये करूया. तर इकडे सगळे देव जे आहेत ना मी किचन काउंटर आणून ठेवलेले आहे, जसं प्रत्येक गुरुवारी मी करत असते. आणि देवांना स्नान घालते. तुम्ही विचारत होता की ताई हे कळश म्हणजे इतके कळश कशासाठी ठेवले तू देवाऱ्यामध्ये? तर कळश नाही आहेत ते, उतरंडीचे तांबे आहेत. उतरंड आहे ते, म्हणजे मोठे तांबे मी घेतलेले आहे. छोटे जर घेतले असते ना तर ते क्लीन करायला भरपूर वेळ जातो. त्यामुळे मी ताईला म्हणलेले, म्हणजे ताईनंच दिलेले. कळस घरातल्या घरात घेतलं जात नाही आहे ते, तर कळस ताईनं दिलेलं आहे. परत पाळणा पण ताईनं दिले जेव्हा मी घर वास्तू केलेली होती त्यावेळी. म्हणजे घरची बायलेक देतात असं म्हणतात, किंवा माहेरचीही देऊ शकतात, असं काही नाही, पण पाहुण्यानंच द्यावा असं म्हणणं आहे. तर त्यांनाच मी म्हणलेलं होतं की मोठ्या आकारामधलेच तांबे आणा, म्हणजे मला क्लीन करायला जास्त वेळ लागू नये, म्हणून तेच तांबे ठेवले. आणि त्यामध्ये मी गहू, ज्वारी किंवा आपण तांदूळ म्हणजे भरून ठेवायचं, रिकामं ठेवायचं नाही आहे. अगोदर मी भरून ठेवायचे, पण काही दिवस मध्ये मी भरलेलं नव्हतं कारण ते खराब होत होतं पाणी पडल्यामुळे. पण आता परत मी भरून ठेवलं. म्हणजे खूप साऱ्या ताईंचे कमेंट असे होते की ताई तरी कामं ठेवू नये. तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, योग्य सांगत असता तुम्ही. पण ते धान्य खराब होत होतं, मी काही दिवस तसेच ठेवलेले होते. आता परत मी त्यामध्ये डाळ, तांदूळ, गहू जेही आहे आपल्याकडे धान्य ते आपण भरून ठेवायचं आहे. म्हणजे सगळ्यामध्ये मुठमुठ टाकलेलं, पूर्ण गच्च भरलेलं नाही आहे. तर देवपूजा झालेली आहे तितकं मी शेअर केलेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी कशा पद्धतीने शेअर करते तसं मी आज तितकं डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही. पण देवपूजा झालेली आहे आणि अगोदर मी दीप प्रज्वलित केलेला आहे आणि रांगोळी काढलेली आहे. आणि ह्या थंड वातावरणामुळे थंडी पण खूप वाजायला लागलेली. एकदम असं बाहेर जायचं मनच होत नाही आहे. रिमझिम पाऊस चालूच आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आणि सगळ्या नद्या पण भरून आलेल्या आहेत, म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. तरी पण पाऊस थांबत नाही आहे, खूप पाऊस आहे. तर कधी एकदाचा पाऊस थांबेल असं वाटत आहे. म्हणजे सूरज देवताचं तर दर्शन होऊन किती दिवस झालं, 15 दिवस होऊन गेले सूरज देवताचं दर्शन झालेलं नाही आहे. कारण वातावरणच असं थंडगार आहे, थंडी पण खूप वाजायला लागलेली आहे. ना कपडे वाळतात, ना कुठली कामं होतात, नाही वातावरण मला ठीक वाटत आहे आता. कारण 1-2 दिवस पडलं ठीक आहे, पण असं आहे ना, पडलं तरी ऊनच असतं कंटिन्यू, नाहीतरी पडला तरी सारखाच पाऊस असतो की डोक्याच्या वरून जातं ते. कधी एकदाचंही बंद होईल असं झालेलं आहे. तर असं ताईनं मी रांगोळी काढलेली आहे आणि हलकंसं कलर भरलेलं आहे, जास्त नाही भरलेला आहे. आणि धूप मी लावून घेतलेले आहे, देवानं ओवाळून घेतलं. आणि अगोदर मी उंबरापूजन, तुळशीपूजन करून येते. बघू शकता हे हिरवळ वातावरण छान वाटत आहे. पण हे पाऊस ना 1-2 दिवस थांबला तर ठीक वाटणार आहे. कारण रिमझिम पाऊस चालूच आहे, बाहेर जायला नको वाटत आहे. आपलं ठीक आहे, आपण बाहेर नाही गेलं तरी पण चालतं, पण पुरुष मंडळीला खूप हे असतं, म्हणजे बाहेर जाणं गरजेचं आहे कारण त्यांची कामं बाहेरचीच असतात. आपलं ठीक आहे लेडीचं, आपण घरच्या घरीच स्वयंपाक पाणी करत असतो, निवांत बसतो. पण त्यांना तरी जावंच लागतं, पाऊस असो, ऊन असो, कसंही वातावरण असो. तर देवपूजा झालेली आहे. म्हणजे तुळशीच्या कुंड्याही पाण्यानं भरलेलं आहे, जास्त पाणी मी घातलेलं नाही आहे, कारण तुळशीलाही जास्त पाणी झालं तर तुळस जे आहे ना ते पण व्यवस्थित येणार नाही आहे. म्हणून फक्त मी पूजा केलेली आहे, महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे, उंबरा पूजन केलेलं आहे आणि माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे. तर देवपूजा झाल्यानंतरच मी देवांना नैवेद्य ठेवला, घंटी वाजून घेतली आणि दर्शन करून घेतलेलं आहे. आता नंबर आहे चहाचा. म्हणजे सकाळी हे चहा बनवलेले होते डिकाशन, दूध आल्यानंतर दूध गरम करायला ठेवलेलं आहे, आणखी दुधाचा चहा बनलेला नाही आहे. तर अगोदर मी दुधाचा चहा बनवून घेते. आणि तसं तर या थंड वातावरणामध्ये दिवसातनं 2-3 वेळा चहा पिला ना तरी पण छानच वाटत आहे. अद्रकचा म्हणजे थोडंसं गरम वाटतं ना. तर इकडे दुधामध्ये चहा पावडर, साखर, परत मी एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे. चहा उकळून घेऊया आणि चहा घेते आणि विचार करत आहे की पटकन कपडे धुवून टाकावे. जास्त कपडे मी काढलेले नाही, जेव्हा व्यवस्थित ऊन येईल ना त्याच वेळेत मी कपडे धुवणार आहे. कारण या वेळेमध्ये कपडे धुवून काहीच उपयोग नाही, कारण ते कपडे वाळतच नाही आहेत. एकतर फॅन ऑन करून मला घर भरून ते टाकावं लागत आहे, त्यामुळे जास्त मी काढलेले नाही आहेत. सगळे कपडे एक बकेटात भरून ठेवले, म्हणजे 2 बकेटं झालेले आहेत. माझ्या साड्या आहेत, यांचे कपडे आहेत. तर आता बघूया, आता एक दिवस जसं ऊन पडलं ना त्या दिवशी जसं धोब्याच्या घरात कपडे धुतात ना तसे कपडे होणार आहेत. तर किचनची कामं मी आवरून घेतली. स्वयंपाक मी काहीच बनवला नाही आहे, कारण दिनेशला मी आणखीन एक वेळा फोन लावला होता ताईला. तर ताई म्हणत होते आज पाठवणारच नाही, दिनेशला शनिवारीच पाठवणार आहे. तर ठीक आहे म्हणलं, आता ते येणार नाही तर स्वयंपाक करून खाऊ कुणाला घालू. आता ते म्हणजे आम्ही तर रात्री जेवण करणार आहोत, तर म्हणलं रात्रीच बनवूया निवांत. आता तोपर्यंत कुठल्या तरी कामं काढूया, म्हणजे असंच बसल्या बोर होतं. घरामध्ये कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त राहणं गरजेचं आहे, कारण असं म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होत आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये नाही ते विचार येतात. जेव्हा हातात कुठली कामं नसतात, आपण निवांत बसून असतो, मग त्यावेळेमध्ये कुठली तरी बघा घरची कामं काढायची, जेही आपल्याला करायचं आहे. म्हणजे आता भरपूर सारी कामं निघतात आपण काढत गेल्यानंतर, म्हणजे करण्याची गरज आहे आपल्याला. घरामध्ये असं नाही की काम नसतं, खूप सारी कामं असतात. जे स्वयंपाक, धुणी भांडी झाल्यानंतर जी एक्स्ट्राची कामं असतात खूप सारी असतात. तर मला हे टी टेबल ना इकडे ठेवायचं होतं. म्हणजे
अगोदर हे टी टेबल मी इथंच ठेवलेलं होतं जेव्हा हे फर्निचर आम्ही केलेलं नव्हतं त्यावेळेमध्ये, कारण सोफे पण इकडल्या साईडला होते आणि इकडं टी टेबल ठेवलं होतं. ज्या जागेत आता आहे तिथंच होतं अगोदर पण नंतर आम्ही चेंज केलं होतं जागा, कारण इथं फर्निचर बनलेलं होतं. तर विचार केला की टी टेबल इथं ठेवल्यामुळे थोडीशी अडचण होणार आहे असा विचार मी केला होता. पण टी टेबल इथंच व्यवस्थित आहे, कारण सोफ्यावरती जेव्हा आपण बसतो पाहुणे वगैरे आल्यानंतर चहा दिलं तर प्लेटं कुठं ठेवायचे, तर टी टेबल आहे ते ठीक आहे. म्हणून मी परत इथं आणून ठेवलं आणि सुंदर पण वाटत आहे. तुम्ही बघू शकता तिकडल्या साईडला मी ठेवलेलं होतं तितकं काही त्यामध्ये ठेवण्यातच येत नव्हतं, कारण यूजमध्येच येत नव्हतं. ते एकदम सांजीला टाकल्यासारखं झालं होतं, धुरोळा पण खूप होत होता त्यावरती. पण अशा पद्धतीने समोर आहे, सुंदरही दिसत आहे आणि काही ठेवायलाही आपल्याला इजी जातं. तर इथं ठेवलं आहे त्यावरती मी ते जे पाण्याचा हंडा आहे ना त्यामधल्या माशा तर मरून गेलेल्या आहेत, पण तसंच हंडा स्वच्छ धुवून मी पाणी भरून ठेवत असते, त्यामध्ये सुंदर दिसतं ते. आणि एक फ्लावर पण ठेवलेला आहे, म्हणजे एक गुलाबाच्या फुलाचा जे कुंडा आहे ते ठेवलेला आहे. आणि कॅन पण मला धुवायचं होतं, कारण कॅनमध्ये 2 दिवस झालं पाणी भरलेलं नाही आहे मी. तर म्हणलं आता कॅन स्वच्छ धुवून ठेवावे आणि उद्याच्याला भरून घ्यायचा आहे. आज काही मी भरणार नाही, सकाळी सकाळी उद्या भरणार आहे. तर आता स्वच्छ धुवलं, म्हणजे आता दुपारची वेळ आहे, सकाळी हांडे कुंडे मी भरलेलेच होते. आणि हे जे हंडा आहे ना म्हणजे ज्यामध्ये माशा होत्या ते पण मी रिकामं केलं, पूर्णपणे पाणी काढलेलं आहे. 4 दिवसाला एक वेळा मी पाणी चेंज करत असते त्यामधलं, कारण ते पांढरं पांढरं होतं पाणी, त्यामुळे स्वच्छ धुवलं. आणि हे जे दगड आहेत ना, गारगुटीचे दगड आहेत एकदम छोटे छोटे, ते पण स्वच्छ धुवून परत त्यामध्येच टाकलेले बघू शकता. अगोदर एकदम छोटे दिसतात, जसं पाण्यात गेलं एकदम मोठा त्याचा आकार दिसू लागतो. माशा पण तशाच दिसायच्या. तर हे अंडा मी भरलेला आहे आणि आणून मी इथं ठेवलेलं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घरच्या करत असतो ना, छान पण वाटतं ना, आपला वेळ पण जातो. आणि काहीतरी आदलबदल केलो ना, तेव्हा पण बघा खरंच खूप छान वाटतं. तर काहीतरी काही उलाढाला मी करतच असते. पण एक कुंडा परत मी तिकडं ठेवला, कारण मला खूप मोठा वाटत होता आणि हंडा दिसून येत नव्हता. हे जे आहे ना ते दिसून येत नव्हतं, तर म्हणलं आता हे एकच ठेवूया, खूप सुंदर वाटत आहे हेच. तर तेच ठेवलेलं आहे. आणि काहीतरी असं नवीन आपण केलो ना, आपलं लक्ष तिकडंच असतं की, कारण ते आपल्याला 1-2 दिवस खूप सुंदर दिसतं आणि आपलं लक्ष तिकडंच असतं. माझ्यासोबत त्रासच होत असतं, काहीतरी मी युनिक केलं ना घरामध्ये, माझं लक्ष तिकडंच असतं. मी बार तिकडंच बघत असते की हे काहीतरी छान वाटत आहे, काहीतरी मी नवीन केलेलं आहे. तर खरंच घरामध्ये काहीतरी उलाढाला करत राहणं खूप गरजेचं आहे. तर इकडं आता झालेलं आहे, ते हॉलमध्ये सगळं मी व्यवस्थित ठेवलं. आणि आता आलेले मी परत किचनमध्ये आणि शेंगा भाजून घेते. अगोदर भाजून ठेवल्या तर काय होतं नाही, थंड वातावरणामुळे ते थंड होतं आणि गार झाल्यानंतर खावंसं वाटत नाही. तर यांना फोन केला होता, येतील इतक्यामध्ये. टायमिंग सांगेन तुम्हाला, तर दुपारचे 12:30 पावणे 1 वाजलेले आहेत आता. तर शेंगा भाजून घेतलेल्या आहेत मी आणि गॅस बंद करते. आणि तसं तर हा लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो, लवकर गार होत नाही. तर तशाच शेंगा ठेवल्या, तोपर्यंत हे पण आलेले आहेत, फळं घेऊन आलेले आहेत. म्हणजे आता पावसाळा चालू आहे ना, त्यामुळे फळं व्यवस्थित येत नाहीत कुठलेही. आणि केळी वगैरे मला खाऊशी वाटत नाही, केळी मी अजिबात खात नाही आहे. तर हे काहीतरी वेगळंच फळ घेऊन आलेले आहेत. आणि काय म्हणत होते याला, आलू बुखार काहीतरी म्हणत होते. म्हणजे पहिल्यांदाच मी हे फळ बघितलेलं आहे. याचा टेस्ट कसा असतो आणि काय, मी कधी खाल्लेलं पण नाही ना कधी बघितलेलं आहे. तर बघूया आता खाऊन कसं आहे. म्हणजे बघू शकता एकदम लालबुंद त्याचा रंग आहे आणि एकदम बोरासारखेच मला ते वाटत होते. तर आता शेंगा आणि हे आलू बुखार जे फळ आहे ते घेऊन मी आलेले आहे. परत हे फ्लावर मी इथं ठेवलं. तुम्ही म्हणाल काय ताई उठारेटा करत असतेस. तर मला वाटलं हा कुंडा इथं सुंदर दिसत आहे, परत मी तिथं आणून ठेवला. आणि हे जे शेंगा आहेत गरमागरम खायला घेतलेले आहेत. परत ते आलू बुखार मला ते खायचं मनच होत नव्हतं, म्हणजे वेगळेच वाटत होते ते. आणि त्याचा टेस्ट पण थोडासा वेगळाच होता, म्हणजे मी पहिल्यांदा खाल्लेले आहे. तर ते म्हणत होते की पहिल्यांदा खाल्ल्यामुळे तुला असं लागत आहे, पण छान होता याचा टेस्ट. म्हणजे थोडासा आंबट थोडासा वेगळाच होता ते. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपण खातो ना, थोडंसं युनिक वाटतं आपल्याला. त्याचा टेस्ट तितका आवडत नाही आहे, पण छान होते खाण्यासाठी. म्हणजे अगोदरचं एक खाल्लं, मग नंतर मी आणखीन एक घेतलेलं होतं, तितके छान मला ते वाटले नंतर. आणि पपई पण आणून ठेवली, मी 2 दिवस अगोदरच आणलेली होती, पण कच्ची होती थोडीशी. तर 2 दिवस मी ठेवलं झाकून, बघू शकता व्यवस्थित पिकलेली आहे, म्हणजे गावरान पपई आहे. तर इकडे पपई खायला घेतलेली आहे. तसं तर या थंड वातावरणामध्ये पपई गरम असते. तर आम्ही फळं खाल्ली आणि यांना प्रत्येक गुरुवारी मी दही देत असते, दही खात असतो आम्ही. पण वातावरण इतकं थंड झालेलं आहे तरी दही खायला नगं म्हणत होते, तर दिलेलं नाही आहे. आता आले ते किचनमध्ये आणि बनवत आहेत गुळाचा चहा. म्हणत आहेत की गुळाचा चहा खूप छान असतो, म्हणजे आपण साखर टाकण्याऐवजी गुळच टाकावं. पण मला तितका गुळाचा चहा आवडत नाही आहे. पण आता हे बनवत आहेत, म्हणजे दूध घेतलेलं आहे, चहा पावडर टाकली आणि साखरेऐवजी गुळ टाकलेला आहे. परत आलं पण टाकलेले आहेत आणि दूध इथं कपानं टाकत आहेत. म्हणजे मी असं टाकत असते, हे म्हणतात कपानं टाकायचं दूध, म्हणजे आपल्याला एक मेजरमेंटही समजून जाते. तर ठीक आहे, यांचंच व्यवस्थित आहे. म्हणजे जे हे करतात ना, मन लावून करतात. आमची असते घाई गडबड, हे कुठलीही घाई गडबड करत नाहीत, निवांतपणे कामं आवरत असतात. तर आलं पण टाकलेलं आहे आणि एकदम छान टेस्टी हा गुळाचा चहा बनलेला होता. खरंच बघा, अधूनमधून गुळाचा चहा
पिलाच पाहिजे, छान असतो. तर इकडे चहा बनवून तयार आहे, तर शोधून देते. आणि आज 2-2 वेळा पतिदेवांच्या हाताचा चहा मला भेटला, म्हणजे बनवलेला. मला छान वाटतं कोणीतरी चहा बनवलं किंवा जेवण थाळी सजवलेलं, खरंच छान वाटतं. म्हणजे आपण स्वतः घेऊन जेवतो ना, तेव्हा तितकं काही वाटत नाही, पण कोणीतरी मला आपल्याला वाढून दिला, स्वयंपाक मी बनवलं तर काही हरकत नाही, पण कोणीतरी ताट वाढून मला आणून दिलं ना, छान वाटतं खरंच चहा पिण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी. तर चहा पिऊन झालेला आहे, परत गॅरेजला गेलेत पावसामध्ये भिजतच. तर असं ताईंनो, हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.